Hey guys, welcome back to my YouTube channel Explore with Snehal. So guys, today's vlog is about Yana Caves, जे की मी माझ्या रिसेंट गोकर्ण मुर्डेश्वर ट्रिपच्या वेळेस गेले होते. इतका सुंदर एक्सपिरियन्स होता ना गाइस, इतका म्हणजे मस्त होता. सो ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघाच कसा होता माझा एक्सपिरियन्स. अँड या, लेट्स गो. Guys, update to the plan. We are at Vibhuti Falls आणि आम्ही जरा बेसिक ट्रेक करून जात आहोत आणि अचानक पाऊस आला. भागो. ओके, सो पाऊस आल्यामुळे आम्ही जरा इथे थांबतो जरा शेड मध्ये, कारण पाऊस आला तर आम्ही अख्खं भिजेल. का जोरात पाऊस पडतो. पळ पळ पळ. हाय, काय करते? पळ, भिजशील. का बेकार पाऊस पडतो, आम्ही अख्खे भिजले. कपडे बघा तुम्ही. बेकार पाऊस आहे गाइस, इतका पाऊस आहे ना. मम्मा आणि बाबा मागेच येते, हळूहळू येतात मम्मासाठी. आणि आम्ही दोघं, आदित्य आणि मी, पुढे आलोय. तिथे विविध फॉल्सच्या पार्किंग पासन थोडस चालत यायचंय, 500 मीटर्स वगैरे. हो, आय थिंक गाइज आपण फायनली पोहोचलो आहोत. गाइज बघू शकता, गर्दी पण नाही इथे. निवांत शांत आपला एक स्पॉट आहे हा. बघा, गाइस पाऊस वाढलाय बेकार एकदम. सो गाइस बाबा आणि मम्मा आले आहेत तिथे आणि पाऊस बेकार वाढलाय. चेंजिंग रूम आहे, चेंजिंग रूम. ठेव रे, आलो पकड. मम्मा कशी आलीस? गाइस फायनली कंप्लीटेड विभूती फॉल्स मिनी ट्रेक. आणि गाइस खरं तर तिथे इतके लीचेस होते. आता असतील पण पाहत एखाद दुसरे, मी एवढं फोकस नाही केलं त्याच्यावरती, पण मला थोडीफार भीती वाटते. बट जाऊ दे, एन्जॉय द मोमेंट. आता इतकं छान वाटतं. फायनली कंप्लीटेड आमचे बंधू. गाइस हे बघा लीच. आम्ही कितीतरी अवॉइड करायचं ट्राय केलं, बट ते चढतातच काही करून. गाइस आणि दुसरीकडे पण लीच असू शकतात, पण सांगतात नाही. आता फक्त आम्हाला पाय दिसतात, जास्त आम्ही काही बघितलं नाही कुठे, कारण आता मी लाईक बघण्याचा चान्सच नाहीये. सो फक्त पायाचं विजिबल आहे. सो तेवढंच कळतं की पायाला लागले, अजून कुठे पण लागू शकते. आणि ते पण असं कळत नाही की लागले की नाही लागले. आपलं लक्ष गेलं तिथे म्हणून मला असं कळलं की लागली आहे ते. पण ते चांगलं असतं लागलेलं, ते रक्त वगैरे क्लीन करतं, आपलं इम्प्युअर ब्लड ते काढून घेतं. ठीक आहे, एक्सपिरियन्स आला तेवढाच. माझ्या पायावर जे होतं ते पाहिलं होतं. आय थॉट इट वॉज अ लीच, कारण मी खूप एस्केप करायचा प्रयत्न केला आणि ते झालं ॲक्च्युली. का नसेल कांट से, बट आता तरी लीच दिसत नाही माझ्या पायावरती. आय थॉट इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स, बट गाइस आलो आम्ही याना केव्स पाशी. आता आम्हाला एक बेसिक ट्रेक करायचा 10 मिनिटांचा वगैरे, लाईक 500 मीटरचा ट्रेक येतो बेसिक. आणि मग आम्ही केव्सला पोहोचणार आहे. केव्सच्या आत पण फिरायसारखं आहे भरपूर. आणि इथं आम्हाला इतकं गार असं थंडी वाजते, आम्ही सगळे भिजलेलो आहेत वगैरे एकदम असं. पण एक्सपिरियन्स घ्यायचा आहे म्हणून आम्ही जाणार आहोत. बाबा बघ, थोड्या दूरवर येऊन जाणं गरजेचं आहे, न बघता जाणं योग्य नाही. एक्झॅक्टली, लाईक आम्ही एवढं लांब आलो, सो वी वर लाईक की जरा जाऊयात, काही पण भिजलो तरी एक्सपिरियन्स घ्यायचाच. सो या. हां, आणि बाय द वे तिकीट असणार आहे 10 रुपये वर जाण्यासाठी, आणि वरती अजून तिकीट असणार आहे. सो तिथं वरती वेगळं तिकीट काढायला लागेल आत केव्स फिरण्यासाठी वगैरे. गाइस पाऊस खूप असल्या कारण हे असे ट्रेक करून लोक जात आहेत. काही तर रेनकोट्स वगैरे काहीच अवेलेबल नाही, छत्री पण नाही, रेनकोट काहीच नाही आहे. सो हे लोक असे ट्रेक करून जात आहेत.
हे आहे गाईज बेस्ट लोकेशन. इथनं ट्रेक सुरू करायचं आहे आम्हाला. तिथं इन्फॉर्मेशन दिली आहे जे की मला वाचताच नाही कारण आपली भाषा नाही आहे म्हणून, पण तेच कळून जाते. 10 रुपये 40 रुपये असं. ह्या साईडला आहे कार पार्किंग आणि इथं एक छोटंसं असं लाईक स्नॅक्ससाठी एक आहे कॅफेसारखं काहीतरी बेसिक कॅन्टीन टाईप. सो इथं तुम्ही चहा किंवा मॅगी किंवा काही तुम्हाला हवं असेल बेसिक कोल्ड्रिंक्स वगैरे ते तुम्ही इथं घेऊ शकता. आणि 2 रूट्स आहेत याना केव्सपर्यंत जाण्यासाठी. एक आहे विभूती फॉल्सच्या थ्रू यायचं आणि एक वेगळा रस्ता आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेलच. बट जो आम्ही ह्या साईडने आलो कारण इथं लाईक शॉर्ट ट्रेक आहे. जर तुम्ही त्या रूटने गेला तर तुम्हाला मोठा ट्रेक आहे. ह्या साईडने तुम्हाला फक्त फ्यू मिनिट्स लाईक कमी वेळामध्ये तुमचा ट्रेक होऊन जातं. सो आम्ही हा चूज केला आणि त्या निमित्ताने आमचा विभूती फॉल्स पण फिरून झाला आहे. गाईज आम्ही जात आहो याना केव्सच्या दिशेने. भिजलोय आम्ही एकदम. तरी आता पाऊस कमी झालाय सो आम्ही ट्रेक करायला सुरू केला आहोत. 10 मिनिटं लागतात. बट ते केव्स खूप छान आहे की लाईक कधीपासून म्हणजे इच्छा होती की त्या केव्स लाईक एक्सप्लोअर करायच्यात, बघायचं काय कसं काय, कारण ते वेगळंच आहेत. अशात तुम्हाला दाखवले पुढे जाऊनच. बट स्टील खूप भारी आहे. छान वाटतं असं भिजत जायचं मस्त. सावली ह्याला म्हणून असं दिसतंय ते. काय नाही दिसतात का बघत. आय थिंक दिसतात. वो गाईज केव्स आर हियर. 3, 2, 1 and here are the caves guys. So guys this is the view. हे आहेत याना केव्स आणि 10 मिनिटाचा ट्रेक नाही गाईज, आम्ही 5 मिनिटात आलो. मे बी आम्हाला सवय म्हणून. हो हो बाबा याना आले ना, आले यानाला आले गाईज. व्हॉट अ व्ह्यू गाईज. इथं अजून एक तिकीट घ्यायचं आपल्याला आणि मग वर जायचंय आणि शूज अलाउड नाही आहेत आपल्याला. गाईज आम्ही चप्पल काढले आहेत आणि विदाउट चप्पल जात आहोत. सो ते पण छान वाटतं मस्त. गाईस खूप डार्क आहे इथे. चालत राहा. सो गाईस या केव्स खूपच सुंदर आहेत. एकदम भारी वाटतं येऊन. माझ्या मातोश्रींना तर खूप आवडलं. घसरडं पण आहे हळूहळू या आला तर. चप्पल काढून जातं तर अजूनच सुंदर वाटतंय ते. आता परतीचा प्रवास आय थिंक इथनंच एक्झिट असेल कारण इथनं येताना लोक दिसले नाही आम्हाला. सो हाच असणार एक्झिट. नाईस. हे असं फिरणं मला खूप आवडतं. खाली जा. सो गाईज आम्ही स्टार्टिंग पॉईंट जवळ आलो पण आहोत आता ऑलमोस्ट. गाईज या ठिकाणी एक मंदिर पण आहे.
असं माणसाचं नाकासारखं वाटतंय ते, केव्हच नाही बघा असं. सो गाईज 2 रस्ते आहेत. सो आम्ही आलो होतो सिरसी कडून आणि आम्हाला फक्त 5-10 मिनिटं लागले आणि इथं वरचं फिरणं वेगळं. आणि जो हा रूट आहे ना कुमठा, तिथनं जास्त वेळ लागतो. तो दुसऱ्या साईडनी आहे. हा, त्याला 1-1.5 तास लागतो यायला. गाईज पाऊस परत सुरू झाला आहे आणि आता पावसाचं काहीच वाटत नाही, कारण इतकं भिजलेलं ऑलरेडी आम्ही की आता अजून पाण्याने की काय फरक पडत नाही. बट भारी वाटलं एकदम. डिसिजन हा घेतला की यायचं पावसात, पण चांगलं झालं, मस्त वाटतं एकदम. गाईज बट मानलं पाहिजे लोकांना, एवढ्या पावसात पण खूप जण होते आज, बघितले मी भरपूर जण आलते. गर्दी नव्हती बट थोडेफार लोक होते. स्टील ते एवढं लाईक जोश मध्ये आले, मस्त एकदम. असेच पाहिजे. सो गाईज इतकं सुंदर वाटलं. आता आम्ही पोचलो आहोत तिथे. खूप एकदम लाईक एकदम सुंदर एक्सपिरियन्स होता आमचा. डिसिजन घेतला तो एकदम बरोबर होता. आधी सुरुवातीला आम्हाला गार वगैरे लागला की एवढ्या पावसात कसं जायचं अँड ऑल. बट जसं जसं आम्ही जात गेलो तसं आम्हाला लाईक थंडी फीलच झाली नाही, नॉर्मल वाटलं. सो आजच्या ह्या एक्सपिरियन्सवरनं आपल्याला एक शिकायला मिळतं की आपले प्रॉब्लेम्स पण असेच असतात की स्टार्टिंगला ते एकदम हेवी वाटतात, बट आपण जसं त्याला फेस करतो तसं आपल्याला ते कमी आणि लाईट फील होतात. सो हा होता आपला आजचा एक्सपिरियन्स. आज इतकं छान झालं सगळं आणि आजच्या दिवसाचं सगळं प्लॅनिंग आम्ही ऑलमोस्ट कम्प्लीट केलं आहे. आणि काय जर अजून दुसरं प्लॅन झालं तर ते अनप्लॅन्डच होईल काय ना काहीतरी. लाईक जसं की परत मुरुडेश्वरला जाणं किंवा नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणं, असं काहीतरी डिसाईड होईल आमच्यामध्ये. आता काय ते तुम्हाला मी शेअरच करेल. टिल देन बाय.